गेल्या 4 वर्षामध्ये यांनी मुंबईची तिजोरी लुटून फस्त केलेली आहे। आता जो पैसा वाटताय हा पैसा जर का व्यवस्थितपणाने कामांच्या निमित्ताने वापरला गेला असता तर आज आपली मुंबई ही सर्वात स्वच्छ आणि चकाचक असं शहर म्हणून नावारूपाला आलेलं असतं। असो, अजूनही काही वेळ गेलेली नाही, पण त्यांची वेळ ही आता शेवटची। काल सुद्धा आपण पाहिलं असाल प्रचंड खुर्च्यांच्या समोर यायला मुख्यमंत्र्यांनी संबोधित केलं, पाहिलं ना? याला जिथे तिथे खुर्च्याच दिसतात, सत्तेची पण खुर्ची आणि समोर श्रोते नसतातच तिथे सुद्धा खुर्च्याच असतात। पण काय खुर्च्यांचा प्रतिसाद होता, प्रचंड प्रतिसाद खुर्च्यांचा, आणि त्या खुर्च्यांचा प्रतिसाद पाहून मुख्यमंत्र्यांनी सुद्धा काय त्यांचा फुटला होता। हे सगळे बकवास लोक आहेत, यांना मुंबईची काही पडलेली नाहीये, मुंबई खतम करायची। आपण इथे सर्वजण पाहतो, हिंदू आहेत, मुस्लिम आहेत, काही गुजराती पण आहेत, उत्तर भारतीय आहेत। या सर्वांना मी मुख्यमंत्री होतो तेव्हा आणि आपल्याकडे 25 वर्ष महापालिका होती तेव्हाही कुठे भेदभाव न करता ज्या सोयी सुविधा देता येणं शक्य होतं त्या दिलेल्या आहेत, दिल्या। मग आता हे जे काय श्रेय घेतात पोस्टल रोड कोणी बनवला? आपण। कोविड मध्ये जे काम आपण केलं असं एकही शहर भाजपने दाखवू शकत नाही की त्यांच्या राज्यात कोविड सारखं काम महाराष्ट्राने आणि मुंबईने जसं केलं तसं एकही राज्य नाही। जेव्हा आपण इथे लोक वाचवत होतो त्याच वेळेला दंगेमध्ये मृतदेह वाहत होते, गुजरातमध्ये सार्वजनिक स्वरूपात चिता पेटल्या होत्या। हे यांचं काम, हे यांचं पाप। पण असं पाप किंवा असं दुर्लक्ष आपण जनतेकडे होऊ दिलं नाही। असू द्या, आता परवा निवडणूक आहे, आज 5 वाजता प्रचार संपतोय। आजची रात्र आणि उद्याची रात्र जागे राहा आणि पैसे वाटायला जर का त्यांच्याकडून अंगवट आलं सरळ 2 कानफटात मारा आणि पोलिसांच्या ताब्यात द्या। आणि सर्व जनतेला सुद्धा सांगतोय, माता भगिनींना सांगतोय की त्यांचा पापाचा पैसा आहे, भ्रष्टाचाराचा पैसा आहे, तो पापाचा पैसा घरात ठेवून आपल्या आणि आपल्या कुटुंबियांचं आयुष्य बर्बाद होऊ देऊ नका। सत्तापेक्षा सत्य महत्वाचं आहे आणि तुम्हाला निरोगी आरोग्यासाठी शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि आपले राष्ट्रवादी, जिथे मशाल असेल तिथे मशाल, जिथे इंजिन असेल तिथे इंजिन आणि जिथे तुतारी असेल तिथे तुतारी, या निशाण्यांवरती आपलं मत नोंदवून आपलं आयुष्य हे चांगलं करा, एवढ्याच तुम्हाला शुभेच्छा देतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।